जय शिवराय मित्रांनो, राज्यातील 2017 व 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान, पीक विम्याचे ट्रिगर असेल किंवा प्रलंबित असलेल्या पीक विम्याचं वाटप असेल किंवा राज्यातील जमिनीच्या शेतजमिनीच्या संदर्भातील असलेले अनेक महत्त्वाचे असे विषय या संदर्भात गेल्या काही दिवसापासून किसान सभेच्या माध्यमातून एक आंदोलन उभा करण्यात आलेलं होतं आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता पुढे काही महामुक्काम मोहीम असेल किंवा चक्काजाम आंदोलन अशा प्रकारच्या आंदोलनाची घोषणा देखील करण्यात आली होती। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती 13 ऑगस्ट 2026 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी किसान सभा समवेत महसूल मंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये 2017 आणि 2019च्या दोन्ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेले बरेच सारे शेतकरी येतात, ज्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये देखील समावेश करण्यात आलेला नाही आणि अशा कर्जमाफीमध्ये अपात्र ठरलेले किंवा समाविष्ट न झालेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून केली जात आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली आणि शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी याच्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 2019 पूर्वीचे जे कर्जदार शेतकरी येतात अशा लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यस्थी करून ओटीएस योजना राबवण्याच्या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची आश्वासन, अशा प्रकारची हमी या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान देणं असेल किंवा ते अनुदान देत असताना कर्जमाफी एवढं 2 लाख रुपयाचं अनुदान द्यावं ही देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कर्जमाफीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीपुढे हा विषय मांडून 30 ऑगस्ट पूर्वीच याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची ग्वाही देखील या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे पीक विमा असेल, पीक विम्याच्या ट्रिगर बदलण्याच्या संदर्भात शासन सकारात्मक नाही, परंतु याच्या संदर्भातील जे काही निर्णय असतील किंवा गेल्या पाठीमागचे जे काही पीक विम्याच्या वाटपाचे प्रश्न येतात याच्या संदर्भातील प्रश्न असतील ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढले जातील अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून इतर शेतजमिनीच्या संदर्भातील असलेले प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावले जातील अशा प्रकारची आश्वासन ग्वाही दिलेली आहे आणि एकंदरीत या सर्वांवरती 30 ऑगस्ट पूर्वीच तोडगे काढले जातील अशा प्रकारचे आश्वासन या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर किसान सभेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता सरकारच्या माध्यमातून हे काय निर्णय घेतले जात आहेत हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। आता हे सर्व जे काही विषय आहेत याच्यासाठी प्रत्येक एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, जसे की 2019 पूर्वीचे जे काही कर्जदार शेतकरी याच्यासाठी एक सेपरेटली समिती गठीत करण्यात आलेली आहे, कर्जमाफीच्या संदर्भातील जी एक समिती ती एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। आता हे सर्व विषय त्या समितीसमोर मांडले जातील आणि याच्या माध्यमातून काय शासनाकडून निर्णय घेतले जातील हे या ठिकाणी पाहण्यासारखं आहे। आता किसान सभेच्या माध्यमातून याच्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत वाट पाहिली जाईल आणि जर हे निर्णय झाले नाहीत तर मात्र राज्यामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा किसान सभेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आता याच्या संदर्भातील जे अपडेट येत राहतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ओटीएसचा विषय कुठेतरी मार्गी लागावा आणि जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत यांना जेवढं शक्य तेवढं जास्त अनुदान द्यावं हीच या ठिकाणी मागणी असणार आहे। धन्यवाद।